थांबा सुचलं. समजांनी एक एक अक्षर लिहायचं म्हणजे कुणालाच कळणार नाही की कोणी लिहिलंय पत्र ते. हा वार माझ्या पठ्या वा. मा कसम माझ्या बी हेच डोक्यात होतं बघ. ए मग चला समध्या आण पटकन पेन आणि कागद. जा चला. मला बी नाही की. अरे ये इकडं. प्रिय पाठक बाई ए लिहू रे. ए देऊ का रट्टा. अरे राणादा असंच लिहत्यात. पण ते प्रिय नग नग सप्रेम नमस्कार लिहू. ए ते बी नग त्यात बी प्रेम आहे. नुसतं नमस्कार लिहू. हा हे बघ राणादा आम्ही पत्र लिहतोय परत द्यायचं तुझं तू बघायचं. हा अरे अरे ए अरे असं काय करता. चिचा बोर देतो की तुम्हाला. आणि कुठे हेड सरांना पत्र द्यायचंय. आपल्या पाठकबाईंना द्यायचंय ते. हा मग तर नगच. अरे बाईला गणित घालतात. ए ऐ माझा राजा ए अरे ऐका की. अरे समजो की. नाही 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 तू बारक्या बरोबर बोलतोय. आम्ही लिहितो पत्र पोचवायचं तुमचं तुम्ही बघा. बरं ठीक आहे आम्ही पोचवतो खत. ए लिहा तुम्ही. लिहू रे. नमस्कार पाठक बाई. झालं झालं बघ. झालं. हा काय लिहिलं ते तर वाच. बर हे वाच तू. नमस्कार बाई. तुम्हाला आणून दिलेला संगणक हा तुम्ही शाळेला वापरायला दिला हे ऐकून बरं वाटलं. प्रयत्न स्तुत्य आहे. हा ए ते काय म्हणलं आता. स्तुत्य स्तुत्य. ते होय. हा मोर बोल. हा आमच्याकडून आम्ही हमी देतो की हा संगणक यापुढे शाळेचा झाला यावर आमचा मालकी हक्क राहायचा नाही. कळावे. आपला प्रिय राणा. ए ते ते प्रिय काढ. हा बर खोडतो थांब. हा धर झालं बघ. हे बघ. हा हे बघ राणादा. आता तू आम्हाला भेटला नाहीस आणि आम्ही बी तुम्हाला भेटलो नाही. चला रे. समजला. अरे चला वेळ. अरे थांब की. ए, अरे थांबा की माझ्यासाठी. चला चला लवकर. चला रे शाळेला येऊ. हा ना हा चल जाऊया. हा कुठं. आत्ता नको. आज राणावर ओरडलो आम्ही. आमचं बोलणं आम्हालाच लागलं. पण मी तरी काय करणार. अहो जनरीत आहे. पोरग लगीन करायचं नाही म्हणते. नसतं मोडलं मग. लगीन मी नसतं केलं. पण आमच्या माघारी त्याचं कसं व्हायचं. त्याची काळजी घ्या कुणी हवं का नको. तुम्ही असतात तर मायेनं समजून सांगितलं असतं. राजकारणात जास्त आणि वाड्यावर कमी अशी आमची गत. मायेने समजून सांगणं आम्हाला नाही जमत. तुम्ही आमच्यावर जबाबदारी टाकून गेला सा. आम्ही पार पडतोय कशी गोष्ट. असा काय प्रसंग आला की तुमची लय आठवण येते. वाटतं तुम्ही असता तर समज व्यवस्थित पार पडलं असत. राणादा अरे होईल की सगळे व्यवस्थित. हे घे कापड आणल्यात. अरे बघ नवीन आहेत नवीन. घाल बघू कसं दिसतंय. नको मला. अरे असं कसं. तानबीतली जुनी कापड घालून जाणार वय पाहुण्यांसमोर. घाल तू
अरे बघू की कसा दिसतोय आमचा नवरदेव. नवरदेव म्हणू नको रे बाबा, अजून लगीन नाही केले. अरे मग कर की. अरे हे असं 100 बार ओढवतो की नाही बघ तुझ्या लग्नात दणक्यातच. हे तुला बंदुकीशिवाय दुसरं काय दिसत नाही वय? अरे मर्दाचा खानदानी शौक आहे त्यो. ती जाऊ दे, अरे तू कापड घाल की. धर. ठेव तिथं, घालतो उद्या. अरे घालून तरी दाखव आता. जा तू, झोपू दे मला. अरे पण एकदा जा की. सूरज आणि सुनबाईला सांगितले उद्याचा समज बघायला. उद्याचा दिवस व्यवस्थित पार पडला की मन शांत होईल. तर उद्याचा दिवस व्यवस्थित पार पडू दे. आबा काळजी नका करू, उद्या समजा व्यवस्थित होणार. काय झालं? घालतो म्हणलं कापड उद्या. अरे वा वा, छान छान छान. एक काम करा, तुम्ही बी जाऊन झोपा, उद्या लई काम आहे. हा, होय. एकदा का लग्न झालं का तालीम बंद, शेत बंद, बरकतशी साहेबरावशी दोस्ती बंद. द्या आपल्या घरी माणसं येतील तेव्हा घरीच राहा, कुठं पळून बिळून जाऊ नका. तसं काही हरकत नाही म्हणा तुम्ही पळून गेला तर, पण तुम्ही पळून गेला आणि कुणाला सापडलाच नाही तर आपल्याकडे जे पाहुणे आले ते चिडतील आणि रागून निघून जातील. मग तुमचं लग्न कायमचं मोडलं. अरे निघतो मी. अरे इथं थांबलो तर कर्मचारी पण गेलंच माझं. हा पण तू काय बी फिकीर करू नका. करेक्ट वेळ आली की मी येईन परत. हा तोवर सांभाळीत, काय बी काळजी करू नका. चल येतो. मला फक्त लपली. उसाच्या फळाशिवाय आपल्याकडे दुसरी कुठली जागा आहे वय? आणि इथे बी कधी कधी ते वाघरू असते. ती वाघरू काय करते मला? वाघरू नाही पण वाघ येऊन शिरली फळात. वाघरू बाई हा म्हणजे ते पाठक बाई